अभ्यासू, प्रामाणिकपणा आणि निर्भीड बाणा, दूरदृष्टी आणि निपक्ष पत्रकारिता, आणि ती बघायला मिळते आणि अनुभवायला मिळते ती म्हणजे ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर यांच्यामध्ये. सुरुवातीला सगळ्याच पत्रकारांच्या आयुष्यात जसं होतं, माझ्या पण पत्रकारितेच्या आयुष्यात तेच होतं. त्यांनी बातमी लिहायची, पाकिट पॅक करायचं, बस स्टँडवर जायचं, बसची वाट बघायची, ड्रायव्हरला 5 रुपये द्यायचे, तो भान बुक स्टॉलला नगरला पाकिट द्यायचा, आणि मग त्याच्यानंतर फॅक्स आला, फॅक्स नंतर संगणक आला, संगणकानंतर तर आता मोबाईल आला, आणि ही सगळी जी स्थित्यंतर घडत गेली, पण बातमी ही बातमीच राहिली, बातमी बदलली नाही. सकाळ या वर्तमानपत्रात अमोल गाढवे या विद्यार्थ्यास शैक्षणिक मदत मिळावी म्हणून बातमी प्रकाशित झाली, आणि त्या बातमीच्या जोरावर मदतीचा ओघ मिळाला. 2004 ते 2007 या काळात फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे शिक्षण घेऊ शकलो. त्यामध्ये सतीशदादांचा मोलाचा वाटा आहे. 10वीच्या परीक्षेत मी केंद्रात प्रथम आलेलो. साईनाथ माध्यमिक विद्यालय शिर्डी येथील कार्यक्रमात सतीशदादांनी माझ्या यशाचं खूप भरभरून कौतुक केलं. त्यानंतर सतीशदादांनी शिर्डी प्रेस क्लब आणि सकाळ न्यूजपेपर ह्या माध्यमातून समाजाला आव्हान केलं की त्यांनी माझ्या शिक्षणासाठी मदत करावी, आणि समाजानेही भरभरून प्रतिसाद दिला. त्या मदतीच्या जोरावर मी पुणे यासारख्या ठिकाणी फर्ग्युसन महाविद्यालयात 11वी-12वीचं शिक्षण घेतलं, आणि माझ्या आयुष्यातला हा एक टर्निंग पॉईंट होता. तर सोमेश वाबे मेडिकलचे मालक मला म्हटले की दामन, याचे वडील अंध आहे, आई नाही घरी, या मुलाचं आपल्या याच्यात तो काम करतो मेडिकलमध्ये, याचं पुढच्या शिक्षणाचं कसं होणार, याची एखादी बातमी केली तर बरं होईल. तर मग मी त्याची सकाळ बातमी केली, किंवा पहिला आलेला आहे, पण त्याचं कुटुंब हे सगळं असं आहे. त्याची स्टोरी सकाळी टुडेच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध केली. तर मला पहिला फोन आला शिर्डीचे तत्कालीन नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांचं. त्यांनी सांगितलं की सतीशराव, तुम्ही त्या मुलाला माझ्याकडे घेऊन या, त्याचं नाव अमोल गाढवे. एका विद्यार्थ्याचं आयुष्य आणि भविष्य घडविण्याची ताकद या बातमीत असते, हे त्यांनी आपल्या लेखणीतून अधोरेखित केलंय. It was very difficult times when Dad had seen so many hardships and struggle stories during the early stages of ashram. Since that day, he was always present, a one phone call away. And I would just randomly share this experience. So every Diwali, his family, his wife, son, everyone come up here. They give some Diwali snacks to all of our people. कभी भी आग बंद करके कुछ लोगों को याद करते थे. उनमें से सतीश वैजापुरकर काका हमेशा थे कि कुछ भी संकट आएगा आश्रम के लिए, उनका यही था कि हमेशा आप निर्भय होके कॉल कीजिए, हम आपके साथ खड़े हैं. यही जवाब उनका हमेशा आश्रम के लिए था. कृषी, सहकार, शिक्षण, आरोग्य, पाटपाणी, क्रीडा, राजकीय अशा विविध विषयांवर अभ्यासपूर्ण बातमीदारी करताना अनेक विषयांना त्यांनी वाचा फोडली आहे, आणि फक्त त्यावरच न थांबता उपाययोजना सुचवत ते प्रश्न तडीस नेणारी
पत्रकारिता ते करतायत. मी एका एरिगेशन अधिकाऱ्यांना फोन केला, त्यांना विचारलं की कोहली साहेबांची अशी अशी आज बातमी मी लोकसत्तेला छापलेली आहे, त्याच्यावर तुमचं मत काय? त्यांनी सांगितलं, मी तुम्हाला ऑफ द रेकॉर्ड सांगतो, हे पाणी शेतीपर्यंत येणार नाही, कारण त्या पाण्याचा वेग लक्षात घेता ते पाणी मधमेश्वर येईपर्यंत 100 दिवस लागतील, म्हणजे 3 महिने लागतील. जर आपण मुकणी धरणातला तळातला दरवाजा ब्लास्ट केला, गाळमोऱ्या त्याला म्हणतात, जर गाळमोऱ्या तुम्ही ब्लास्ट केल्या तर वेगाने पाणी येईल, 4 दिवसात मनमेश्वर बंधारा भरून जाईल. कोहली साहेबांना ते पटलं आणि रात्रीतून त्यांनी या गाळमोरीचा दरवाजा तोडून टाकला आणि राहता पंचकृषीला म्हणा किंवा गोदावरी कालव्यांना म्हणा, या दोन्ही तिन्ही तालुक्यांना म्हणा, बारमाही शेती वाचली. केवळ त्या एका लोकसत्तेतल्या बातमीने हा इतिहास घडला. त्यावेळेस मुकणीचे दरवाजे तोडण्यात आले आणि मुकणीच्या दरवाजातून नांदूर मधमेश्वर मध्ये खरोखर 3ऱ्या दिवसात पाणी आलं आणि हजारो एकरातलं जळून जळून जाऊ पाहणारं पीक गोदावरी कालव्यांच्या लाभ क्षेत्रातलं वाचलं. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण, कारण माझ्या बातमीमुळे ते घडलं. टक्के टोनपे मुळात मी YouTube चॅनल सुरू केलं तर ते छंद म्हणून सुरू केलं. जे मी त्या टक्के टोनपेच्या माध्यमातून वार्तांकन केलं, नंतर निळवंडे धरणातून पाणी सुटण्याच्या वेळेस त्यातलं अंतर्गत राजकारण मी ज्यावेळेस उलगडून दाखवलं, त्याला फार मोठा प्रतिसाद मिळाला. पहिला पुरस्कार मिळाला, त्याचा तर प्रत्येकाला आनंद असतो, पण मला विशेष आनंद जो झाला तो नानासाहेब परुळेकर पुरस्कार ज्यावेळेस मला मिळाला. मी ज्या सकाळ वृत्तसमूहात काम करतो त्यातला तो सर्वात मोठा पुरस्कार आहे आणि त्याला प्रतिष्ठा आहे फार मोठी. या सकाळ माध्यम समूहाचं सुद्धा त्या पुरस्काराकडे लक्ष असतं आणि सकाळचे जे प्रमुख संपादक आहेत ते त्याची निवड करतात, म्हणजे मालक आणि संपादक मिळून त्या पुरस्काराची निवड होते. आणि मला ज्यावेळेस नानासाहेब परुळेकर आदर्श पत्रकारिता पुरस्कार मिळाला त्यावेळेस स्वाभाविकपणे खूप आनंद झाला की आपण असं असतं, आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणे की बिकतं तिथं विकत नाही, पण माझ्या बाबतीत जिथं पिकतं तिथं ते विकलं गेलं. त्यामुळे मला खूप आनंद झाला नानासाहेब परुळेकर पुरस्काराचा. देवर्षी नारद पुरस्कार मिळाला डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा आणि विश्वसंवाद केंद्राचा. आणि त्याच्या प्रित्यर्थ शिर्डीकर सगळे सर्वपक्षी एकत्र आले आणि त्यांनी माझा इतका मोठा सत्कार समारंभ ठेवला. तर शिर्डीकरांचं वैशिष्ट्य आहे की इथे सगळे पक्ष असले तरी शिर्डीच्या हितासाठी ही मंडळी एकत्र येतात, रस्त्यावर उतरतात आणि कोणाशीही 2 हात करायची तयारी ठेवतात. हे शिर्डीचं एक वेगळं कल्चर आहे जे की आपल्याला इतरत्र पाहायला मिळत नाही. तर या शिर्डीकरांचं प्रेम मी बातमीदारीच्या माध्यमातून संपादन करू शकलो. प्रेम आहे आणि विश्वास आहे. याचं कारण की त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे अंतरंग आहेत, मतभेद आहेत, ते एकमेकाचे विरोधक सुद्धा आहेत, परंतु जसे ते शिर्डीच्या प्रश्नावर एकत्र येतात तसं माझ्या दृष्टीने अशी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की ते माझ्या सत्कारासाठी सुद्धा एकत्र आले आहेत. यात माझं मोठेपण काही नाही, त्यात त्यांचं मोठेपण आहे. खरोखर आम्ही धन्य झालो की आपल्या मित्राला हा पुरस्कार मिळाला. आम्ही खरोखर म्हणजे अगदी ऊर भरून आला आमचा की योग्य माणसाला हा याचा सत्कार. ग्रामीण भागातला म्हणून पुण्यासारख्या ठिकाणी कौतुक केलं जातं हे खरं त्याचं कौतुकास्पद आहे. आणि त्याची खासियत म्हणजे असं आहे, चांगलं काम असेल तर मन मोकळेपणाने भरभरून दाद देणार, पण जर काही चुकलं तर तो चिमटे काढायला मग कोणी असो, पुढारी असो, कोणी असो, त्याला तो घाबरतही नाही. मी ज्या कार्यक्षेत्रात शैक्षणिक काम करतो त्या क्षेत्रांमध्ये दादांसारखे पत्रकार आहेत, त्यामुळं माझ्यासारख्या एक सर्वसाधारण कुटुंबातल्या मुलाला ही खूप मोठी ग्रीप मिळाली. म्हणजे मी कधी कधी दादांना विनोदाने विचारतो की दादा तुम्ही गणेश शिक्षण संस्थेबद्दल एवढं लिहितात, किंवा कोविडमध्ये ज्यावेळेस आमच्या संस्थेची परिस्थिती खूप हालाकीची झाली होती त्यावेळेस सतीश दादा स्वतःहून माझ्याकडे भेटायला आले. मला म्हटले, शेटे सर मी तुम्हाला आर्थिक नाही मदत करू शकत, परंतु मी माझ्या लेखणीमुळं तुमची संस्था मी पुन्हा नव्या ताकदीने उभी करून त्याला मी भरारी देऊ शकतो. जितके ते उत्तम पत्रकार आहेत तितकेच ते प्रेमळ वडील, आपुलकीचा भाऊ आणि आधार देणारे दादा. समाजासाठी ते जसं मनापासून काम करतात अगदी तसंच कुटुंबासाठीही तेवढ्याच निष्ठेनं जगतात. बाहेरचं कार्य
त्यांचं तेज दाखवतं, तर घरातली माणसं त्यांचा मायेचा हात अनुभवतात. नळवंड्याचा पाणी प्रश्न असेल, गोदावरी कालव्याचं रुंदीकरण असेल, नगरनाथ रोड असेल, शिर्डीतले साईबाबा संस्थांच्या संदर्भातले असणारे प्रश्न असतील, आमच्या इथं असणारा जो बायपास आहे त्याविषयी सुद्धा दादांनी वेळोवेळी आवाज उठवला आणि ते सर्व प्रश्न पूर्णत्वास आले. एक ना अनेक विविध क्षेत्रात अत्यंत शोध पत्रकारिता करून वेगवेगळ्या विषयांना समस्यांना वाचा फोडून न्यायिक पत्रकारिता त्यांनी केलेली आहे. सामाजिक गोष्टी त्या गोष्टीविषयी तो बातम्या टाकतो आणि त्याचा परिणाम अनेक जणांचं जीवन सुसह्य होतं. त्याचा आम्हाला निश्चितपणे आम्ही बनवा. दादांकडून एक गोष्ट खूप शिकण्यासारखी ती म्हणजे त्यांच्या प्रत्येक गोष्टीतलं सातत्य, म्हणजे ते व्यायाम असो, वाचन असो. आजपर्यंत मी त्यांच्याकडून शिकत आलेलो आहे आणि आयुष्यभर शिकत राहील. ते आमच्या फॅमिली करता मोटिवेशन आहे. म्हणजे कारणच लागतात की अरे आज पाऊस आहे, आज फिरायला जायला नको, अरे आज कंटाळा आलाय, आज करायला नको. आम्हाला फक्त कारणच लागतात, पण ही गोष्ट त्यांच्याकडून घेण्यासारखी आहे. पाऊस जरी असेल तरी ते छत्री घेऊन फिरायला जाणार म्हणजे जाणारच. तू आम्हाला राजेश्री सारखीच आहे असं सांगितलं आणि म्हणे की तू चूलमूल करत बसू नको. तुझी सासू ज्यात अडकली, सगळ्या महिला ज्यात अडकतात त्यात तू अडकू नको. तू तुझ्या आयुष्यात काहीतरी करिअर कर, असं त्यांनी मला एक वडिलांच्या जागी राहून खूप मोलाचा सल्ला दिला आयुष्यात. एकदा असंच झालं, ते मित्रांबरोबर चेन्नईला गेले विमानाने. त्यांच्या मित्राच फोन आला, कुठे आहे? आणि अरे चेन्नईला आलो, पण काय झालं घरच्यांना मला विमानात बसवायचं आहे म्हणे. मुलाला आणि मला तिरुपतीला दर्शन आणलेलं, ते पण विमानाने. तर आमच्या आयुष्यात आता खूप मोठा क्षण विमानात बसण्याचा. आम्ही खूप घाबरत विमानात बसलो, पण त्यांनी झालं काही घाबरू नका, काही होत नाही अरे म्हणे. मुलाला ना मला सांगितलं. त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा विमानात बसलो, ते पण त्यांच्याचमुळं. आजपर्यंत माझ्या लाईफमध्ये किंवा माझे जे काय बिझनेस आहे त्याच्यामध्ये जेव्हा केव्हा अप्स अँड डाऊन्स आले तर माझ्या पाठीमागे उभं राहणारा पहिला माणूस म्हणजे दादा. आणि दादाने मला प्रत्येक वेळेस सांगितलं, तू घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी. दादा जेव्हा असं बोलता तेव्हा एक आत्मविश्वास येतो आपल्याला का नाही हो आहे आपल्या मागं कोणीतरी. आम्ही आज कुठं जरी गेलो, नाव सांगितलं आपलं वैजापूरकर की लोक लगेच समोरचे विचारतात पत्रकार सतीश वैजापूरकर कोण. तेव्हा असं फार अभिमान वाटतो की दादाकांनी एवढं नावलौकिक कमवलेलं आहे. एखादी गोष्ट ती करता तर ती पूर्ण मन लावून करता, पूर्ण डेडिकेशननी करता, स्वतःला पूर्ण झोकून देऊन करतात. आणि आमच्या क्षेत्रामध्ये आम्ही त्यांना पूर्ण त्यांचं इन्स्पिरेशन घेऊन प्रत्येकजण वैजापूरकर परिवारातला आमच्या क्षेत्रामध्ये त्यांना समोर ठेवून आम्ही काम करतो. व्यक्त व्हायला फार कमी चान्स मिळत असता मला आज खूप वर्षानंतर आज चान्स मिळाला, म्हणजे तो पहिल्यांदाच मिळाला. दादा मला तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि आज जे सर्व शिर्डी ग्रामस्थ आहे, जे काही आपली मित्रमंडळी आहे ते तुमचा आदर सत्कार करता आणि तुम्हाला आजपर्यंत पत्रकारितेत 25हून अधिक उत्कृष्ट पत्रकार म्हणून पुरस्कार मिळाले. मला तुमच्याबद्दल प्राऊड फिलिंग आहे आणि पुढे जे काय मी आयुष्यात करेल ते तुमच्यासारखं डेडिकेशनने करेल आणि तुमचं नाव अजून मोठं कसं होईल आणि वैजापूरकर परिवाराचं अजून नाव कसं मोठे होईल हेच प्रयत्न राहतील. थँक्यू सो मच दादा. उल्हास पर्व, 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 उल्हास पर्व.